दी माडगुळकरांचे स्मारक. फ्रेंड्स, मी प्रिया. चला तर मग मी आज चालले होते माझ्या माहेरला. मला तर जाताना रस्त्यातच हे ग.दी. माडगुळकरांचे स्मारक दिसले. स्मारकाविषयी मला काही माहिती जास्त नाहीये. आटपाडीला जायचं म्हटलं ना, सर्वकडे बगल तिकडे डाळिंबीच्याच बागा असतात. दवे ते सगळं ना माळरानच आहेत, त्यामुळे खडकात डाळिंबच्या बागा चांगल्या लागून निघतात आणि डाळिंब सुद्धा चांगलं फळ मिळतं त्याला. तुम्हाला काही स्मारकाविषयी माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आटपाडीमध्ये आल्या ग्रामपंचायतच्या समोर हा शिवाजी महाराजांचा पुतळा आणि समोर रांगोळी खूप मस्त होती बरं का. इथं समोरच ट्रॉफिक इतकं असतं ना, यातून बाहेर पडायचं म्हणलं की खूप भीती वाटते. खूप ट्रॉफिक असतं बरं का इथं. हा रस्ता पार करतो ना, त्यालाच माहिती असतं की हा रस्ता कधी पार करतोय मी. काही जाता जाता इथं फळं होती तर फळं थोडीशी घेतली. इतकं कडक ऊन आणि बाय द वे ह्या गाडीचा प्रवास करायचा म्हटला ना, खूप कडक ऊन असलं ना, कुठं फिरायचं म्हटलं की नकोच वाटतं. तर कुठे जाऊ द्या, पण माहेर जाण्याचा आनंद हा वेगळाच असतो बरं का. ऊन असो किंवा सावली असो, माहेरची ओढ ही वेगळीच असते बरं का. आणि हो, खरं सांगायचं झालं तर माझा आजचा प्लॅन वेगळाच होता, कारण की मी मम्मीला सांगणारच नव्हते की मी आज निघाले घरातून. त्या घराच्या थोडं जवळ गेल्यानंतर ना सांगणार होते की मी घराजवळ आले म्हणून. खूप दिवस माझ्या मम्मीने मला मिस केलं तर की कित्येक वेळा तरी मी खोटं सांगितलं. मी आज येणार, उद्या येणार, आज येणार, उद्या येणार, असं करत करत 1 महिना जरी गेला तरी मी गावाला गेलेच नव्हते. आणि आज तो दिवस उजाडला म्हणून तर तिला लवकर सांगायचं नव्हतं मला. खरं सांगायचं झालं तर आई वडिलांचं प्रेम वेगळंच असते यार. खरं सांगायचं झालं तर ना, माझे आई वडील इतके आतुरतेने वाट पाहत होते की ही कुठं आली. इथं घराजवळ तर आली बोलते, पण कुठं आली. तर मी आटपाडीत आल्यानंतर कॉल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक.